आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीत पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे आगामी निवडणुकांमध्ये राज्यभरात दौरे करून संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बारामती अॅग्रोला दिलेली एमपीसीबीची नोटीस उच्च न्यायालयानं रद्द केली. त्यामुळे रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय. जे आक्षेप असतील त्यावर नवी नोटीस जारी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. मर्जीतल्या ठेकेदाराला कामं देऊन त्या बदल्यात भाजप आमदार सुरेश भोळे 5% कमिशन घेतात असा आरोप उबाठा गटाचे नेते सुनील महाजन यांनी केला आहे. महाजन यांच्या गंभीर आरोपांमुळे जळगावातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राज्यात विधानसभा लोकसभा महायुती एकत्र लढवणार आहे. विधानसभेत 200+ तर लोकसभेत 48+ जागांचा निर्धार करण्याचा पॉईंट हा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी व्यक्त केला. रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरील प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गडचिरोलीच्या सीमेला लागून असलेल्या मंथनी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा रोड शो पार पडला. काँग्रेसनंच तेलंगणा राज्य दिलं असून काँग्रेस तेलंगणात सत्तेत आल्यास 6 हमी योजना लागू करू असं आश्वासन देण्यात आलंय. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांना रणांगणात उतरवण्यात आलं. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 40 नेत्यांचा समावेश आहे. जळगावमध्ये भाजपकडून मेरी माटी मेरा देश उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यात विविध ठिकाणच्या मातीचे कलश जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र करण्यात आले. यावेळेला विविध पारंपरिक वेशभूषा करत भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. पुणे पोलिसांनी प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या 2 महिलांना नाशिकमधून अटक केली. या दोघींनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील 2020 पासून येरवडा कारागृहात अटकेत होता. मात्र याच काळातील त्याचे पत्नीसोबत हॉटेलमधले फोटो समोर आले आहेत. ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतरही ललित पाटील याच पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. त्यामुळे येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून रुग्णालयाचं व्यवस्थापन यांच्या कारभारावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सुषमा अंधारेचं वक्तव्य हास्यास्पद असून ललित पाटील प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. या वक्तव्याप्रकरणी सुषमा अंधारे यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचं ते म्हणाले. या प्रकरणात कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची आपली तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचं उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाई यांच्याकडे ड्रग्जचा कारखाना उभा राहतो आणि त्यांना ते माहीत नसेल तर ते नापास झालेत असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं. मी जे बोलले त्यातला एकही शब्द मागे घेणार नाही, माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही असंही सुषमा अंधारे यांनी नमूद केलं. मराठा आरक्षणासाठी मुंबईत एका आंदोलकानं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येतोय. सुनील कावळे असं या व्यक्तीचं नाव असून त्याने वांद्रे रेल्वे स्थानकाच्या जवळ आत्महत्या केल्याचं कळतं. कावळे मूळचे जालन्याचे असून उदरनिर्वाहासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होते. मराठा आंदोलनातील कार्यकर्ते सुनील कावळे यांनी आत्महत्या केली. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी कावळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं. सुनील कावळे यांच्यावर शुक्रवारी सकाळी संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. सुनील कावळे यांच्या आत्महत्येची बातमी धडकताच त्यांच्या गावात अस्वस्थता पसरली. कावळे यांच्या मित्रांनी सुनील कावळे अमर रहेच्या घोषणा देत मराठा आरक्षण तातडीनं मिळावं अशी मागणी केली. राशन ग्रुप चिकणगाव या व्हॉट्सअप ग्रुपला बुधवारी रात्री 12:03 कावळे यांनी 4 पानी सुसाईड नोट पाठवली होती. मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला असून 22 ऑक्टोबरला पुढची दिशा स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. जिथे जिथे मराठा आहे त्या सर्व ठिकाणी जाणार असल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडी इथे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. येत्या 24 तारखेला चौंडी इथे धनगर समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील आणि मंत्री तानाजी सावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दोडताले यांनी ही माहिती दिली. बीडच्या माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तमपुरी आणि महातपुरी या गावांनी मराठा आरक्षणाच्या मागणीकरता ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला. दलित, ओबीसी आणि मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दिला. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक इथल्या गावकऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतलाय. सर्व राजकीय पक्षांना विरोध दर्शवणारे बॅनर गावात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. बारामतीमध्ये पायलट ट्रेनिंग विमानाचा छोटासा अपघात झाला. हे विमान घसरलं आणि या अपघातात 2 जण जखमी झालेत. विमान उड्डाण प्रशिक्षणाच्या दरम्यान रेडबर्ड कंपनीच्या विमानाला हा छोटा अपघात झाला. सांगलीच्या अनेक भागात बुधवारपासून आकाशात विमानाच्या घिरट्या सुरू आहेत. आटपाडी, तासगाव, सांगली भागात ही विमानं दिसून येत आहेत. नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली होती. विमानं बारामतीच्या प्रशिक्षण केंद्राची शिकाऊ विमानं असल्याची माहिती आता समोर येते. लातूरला स्वतंत्र विद्यापीठ व्हावं अशी मागणी गेल्या 12 वर्षांपासून करण्यात येते. अनेकदा आंदोलनं करून सुद्धा ही मागणी पूर्ण होत नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख पोस्टकार्ड पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. भुसावळ शहरात प्रांत अधिकारी आणि नगरपालिकेच्याकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येते. ही कारवाई दसरा दिवाळीच्या दरम्यान थांबवावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. उदगीर शहरामध्ये नगरपालिकेनं मच्छी मार्केटसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात आली. याबद्दल 15 वर्षांपासून मागणी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप सुद्धा स्थानिकांनी केला आहे. लातूरच्या औसा शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्यावर कारवाई करण्यात येते. दररोज 100 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली जाते. महामार्गावरील अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं समोर आलंय. अमरावतीमध्ये सध्या नवरात्रोत्सवाचा जबरदस्त माहोल आहे. यावेळेला होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये खासदार नवनीत राणा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. परतवाडा ते चिखलदरा या पायदळ यात्रेत सहभागी झालेल्या राणा यांनी ढोल वाजवण्याचाही आनंद लुटला. साताऱ्यात जिल्हा परिषद मैदानावर भरलेल्या कृषी प्रदर्शनात 1.5 कोटी रुपयांचा रेडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा या रेड्याच्या सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी चिपळूणमधल्या पुलाची पाहणी केली. ईगल इन्फ्रा या कंपनीला उड्डाण पूल बांधण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांना 3,000 कोटींचं काम कसं दिलं? कंपनी आणि तुमचे काही लागेबांधे आहेत का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. नवी मुंबईतल्या कोपरखैरणे इथे मैथिली ग्रुपच्या वतीनं बांधकाम सुरू करण्यात आलं. या बांधकामाच्या ठिकाणी क्रेन पडून 3 कामगार जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून 1 कामगार गंभीर जखमी आहे. मैथिली ग्रुपच्या बांधकाम व्यावसायिकाशी चर्चा केली असता त्यानं या प्रकरणात बोलायचं टाळलं. भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना मावळ इथल्या गौंजे स्टेडियमवर सुरू आहे. तर अनेक क्रिकेटप्रेमींना तिकीटं न मिळाल्यामुळे स्टेडियमच्या बाहेरूनच क्रिकेटचा आनंद घेत क्रिकेटप्रेमी टीम इंडियाला पाठिंबा देत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला असून जिल्ह्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलंय. असं असतानाही हे पाणी पुन्हा लातूरला का देण्यात आलं, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राजकीय वजन वापरून हे पाणी पळवल्याचा आरोप काही जणांनी केलाय. गुंगी येणारी औषधं आणि गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांच्या पथकानं 2 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून औषधांच्या 42 बाटल्या आणि 3,000 गोळ्यांसह 1,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लातूरात काँग्रेस आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सोयाबीनच्या गंजीसमोर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरती करण्यात आली. जिल्ह्याच्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. बाजारात सोयाबीनचे भाव पडले तरीही आंदोलनं केली गेली, पण सरकारचं लक्ष नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे.
हिंगोलीच्या पिंपळदरीत गेल्या वर्षीच्या पीक नुकसानीच्या सर्वेक्षण फॉर्मवर विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यानं शेतकऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या केल्याचं चौकशीअंती उघड झालंय. मात्र केवळ एकाच गावात नाही तर हिंगोलीतल्या अनेक ठिकाणी ICICI लोंबार्ड कंपनीनं अशाच प्रकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी होती. सांगलीमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शनं केली. विविध मागण्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. राज्य सरकारनं सुरू केलेल्या कंत्राटी भरतीच्या विरोधात बुलढाण्यात विद्यार्थी आक्रमक झाले. खामगाव इथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. ऊसतोडणी मजुरीचा दर प्रतिटन 50 रुपये करण्यात यावा. ऊसतोड मजुरांना माथाडी कामगाराचा दर्जा द्यावा या मागणीसाठी शिव ऊस तोड कामगार संघटनेच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. शाळांच्या खासगीकरणाला विरोध करत दारिद्र्य रेषेखालच्या ग्रामस्थांना हक्काची जागा देण्यात यावी या मागणीसाठी जळगावात निळे निशाण संघटनेनं निदर्शनं केली. या आंदोलनाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अकोला जिल्हा उद्योग केंद्राच्या तर्फे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक निर्यातदार यांच्यासाठी अकोल्यातल्या ICAI या भवनात विनामूल्य कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. हावरे प्रॉपर्टीचा माय फर्स्ट होम या नवी मुंबई शीळ फाट्यावरचा गृहप्रकल्प नुकताच लॉन्च करण्यात आला. यातून अनेक मुंबईकरांना दर्जेदार आणि परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याचा दावा हावरे प्रॉपर्टीजनं केला आहे. धुळ्यामध्ये कापसाच्या शेतीत गांजाची लागवड केल्याचं समोर आलंय. शिरपूरच्या गोरक्षनाथ पाडा शिवारात गुन्हे शाखेनं छापा घातला. या कारवाईत 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर एकाला ताब्यात घेण्यात आलाय. गोंदियाच्या सिंधी कॉलनीत एका दारुड्यानं घराच्या छतावर चढून एकच गोंधळ घातला. पोलीस आणि स्थानिकांनी मोठ्या शर्थीने त्याला कसं बसं खालती उतरवलं. काकानेच आपल्या विवाहित पुतणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. माहेरी आलेली मुलगी मुलासोबत बोलली म्हणून संशय व्यक्त करत ही हत्या करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातल्या खडकी परिसरात ही घटना घडली. पुण्यातील संगम पुलाच्या जवळ मुळा रोडवर कचऱ्याच्या ढिगाला आग लागल्याचा प्रकार आज दुपारी घडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवलं. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणखीन काही बातम्यांचा वेगवान आढावा. आज ललिता पंचमीच्या निमित्तानं तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडली गेली. देवीचं हे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगर जिल्ह्यातील टाहाकारी गावात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. इथे जगदंबा मंदिराची 8व्या आणि 12व्या शतकातली हुबेहूब निर्मिती करण्यात आली. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक इथे गर्दी करतायत. शारदीय नवरात्रोत्सवातील ललिता पंचमीच्या निमित्तानं टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी संपन्न झाला. कोल्हापुरातील अंबाबाईनं पारंपरिक लव्या जम्यासह त्र्यंबोली इथल्या देवीची भेट घेतली. गोंदिया शहरात नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महाकाल मंदिराचा देखावा साकारण्यात आला. यासोबतच कोयंबतूर आदिनाथाची मूर्ती, 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती यासह विविध देखावे सुद्धा साकारण्यात आले. हे सगळे देखावे पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतायत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसले हिनं शिर्डीत साई समाधी मंदिरात दर्शन घेतलं. लॉन टेनिस मिश्र दुहेरीत ऋतुजानं सुवर्णपदक पटकावलं होतं.
यासोबतच बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.